दिवसाची झोप टाळावी किंवा दिवास्वप्न टाळावा हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु यालाही काही अपवाद असतातच. तर आज आपण जाणून घेऊयात की दिवसा कोणी झोपावे, कधी झोपावे, कसे झोपावे आणि किती वेळ झोपावे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की रात्रीची निद्रा चांगली, गाढ आणि अखंडित असणं आरोग्यासाठी किती फलदायी आहे आणि दिवसा झोपणे टाळावे. हा व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. हा व्हिडिओ नक्की पहा आणि आज जाणून घेऊयात की दिवसा झोपणे कोणासाठी योग्य आहे. तर सर्वात प्रथम बाल यानी लहान मुलांना, वृद्ध व्यक्ती, जे आजारी व्यक्ती आहे, ज्यांना ताप किंवा ज्वर आहे अशा व्यक्तींनी, जे दीर्घकाल आजार किंवा ऑपरेशन्स झाले आहेत अशा व्यक्तींनी, जे कृश किंवा खूप वजन कमी आहे अशा व्यक्तींनी, ज्यांचे जागरण होते किंवा झाले आहे आणि ज्यांची रात्रपाळीची कामे करतात अशा व्यक्तींनी, ज्यांचे खूप शारीरिक कष्ट आहेत किंवा मानसिक आणि बौद्धिक ताण आहे अशा व्यक्तींनी दिवसा झोपणे हे नेहमी फलदायी आणि आरोग्यदायी ठरू शकते. यानंतर आपण पाहूयात की केव्हा झोपावे. तर जेवण आणि झोप यामध्ये 2 ते 3 तासाचे अंतर असणे गरजेचे आहे. ज्यांचे जागरण आहे किंवा रात्रपाळी आहे अशा व्यक्तींनी नियमित वेळेतच उठून सकाळची दिनचर्या किंवा प्रातःविधी करावेत आणि त्यानंतर जेवणापूर्वीच जेवढे जागरण झाले आहे त्याच्या अर्धा वेळ झोप घ्यावी आणि त्यानंतर जेवण करावे. यानंतर पाहूयात की कसे झोपावे. आपण रात्री जे आडवं झोपतो त्याऐवजी दिवसा झोप घेताना बसून झोपावे किंवा रेलून, टेकून किंवा आराम खुर्चीत बसून झोप घ्यावी. आता किती वेळ झोपावे. जनरली आपण जेवण झाल्यानंतर तासनतास झोपतो, परंतु जेवणानंतर लगेचच झोपू नये आणि तासनतास न झोपता 15 ते 20 मिनिटाची झोप घ्यावी. याला छोटीशी डुलकी किंवा इंग्लिशमध्ये याला नॅप मारणे असं म्हटलं जातं. दिवसा झोपणं प्रत्येकासाठीच फलदायी असेल असं नाही. तर आपण चेक करावे की रात्री दिवसा झोपून उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं, एनर्जी वाढते का, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं का, आपली कार्यक्षमता वाढते का, तसेच रात्रीची झोप डिस्टर्ब तर होत नाही ना हे चेक करावे आणि त्यानुसार दिवसा झोपणे आपल्यासाठी फलदायी आहे की नाही हे ठरवावे. दिवसाची झोप आणि वामकुक्षी यामध्ये बऱ्याच वेळा गोंधळ किंवा कन्फ्युजन असतं. वामकुक्षी म्हणजे जेवण झाल्यानंतर 5 ते 10 मिनिट डाव्या कुशीवर पडून राहणे याला वामकुक्षी म्हटलं जातं, ना की तासनतास जेवणानंतर झोपून राहणे. यामुळे बऱ्याचदा पित्ताचे आणि कफाचे आजार दिवसाच्या झोपेमुळे जेवणानंतरच्या होताना आपल्याला पाहायला मिळतात. जसे की आम्लपित्त होणं, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन होणं किंवा पोट साफ न होणं, गॅसेस होणं या गोष्टी. तशाच काही कफाचे आजार होताना पाहायला मिळतात किंवा काही लोकांना अपचन. तसंच जे व्यक्ती स्थूल आहेत, लठ्ठ आहेत अशा व्यक्तींनी, ज्यांच्या अंगावर सूज आहे किंवा थायरॉईडसारखे आजार आहेत अशा व्यक्तींनी शक्यतो दिवसाची झोप टाळावी. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, तिची प्रकृती वेगळी आहे, तिची जीवनशैली वेगळी आहे. तर स्वतः आपण चेक करावे की आपल्यासाठी दिवसा झोपणे हे योग्य की अयोग्य. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर याला लाईक करा आणि जो तुमचा मित्र मैत्रीण दिवसा झोपते त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात नवीन विषयासोबत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ आणि मस्त राहा. आपल्याला काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.